कोणीच सांगणार नाही. कोणीच सांगणार नाही या ताज्या बातम्या फक्त मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग आजच्या ताज्या बातम्या बघा. आजच्या ताज्या घडामोडी बघा. सध्या काय चालू आहे बघा. आता पावसासंदर्भात तसेच फडणवीस सरकारने काय मोठे निर्णय घेतले त्याबद्दल माहिती आणि अजून भरपूर काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि सर्व एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे. आणि या ज्या काही बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे ना आता, हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही. कोणीच सांगणार नाही. आणि या संपूर्ण बातम्या ज्या आहेत त्या एकदम शोधून शोधून तुमच्यासाठी आणत असतो मी. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बघा आता पहिलीच बातमी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बघा सध्या ही बातमी आहे पावसासंदर्भात. मुसळधार पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी. आता उन्हाचे चटके केवढे लागत आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे आणि सर्वच नागरिक आता प्रतीक्षा आणि वाट बघत आहेत पावसाची. आणि बघा ही बातमी काय आलेली आहे. उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. बघा दिलासादायक बातमी अशी आहे की 28 मेच्या रात्रीपासून देशातील हवामान वेगाने कूस बदलणार असून अनेक राज्यांमध्ये थेट मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघा 28 मेच्या रात्रीपासून काय म्हटलेलं आहे बघा. अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे की 28 मेच्या रात्रीपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि अनेक राज्यात थेट पाऊस पडणार आहे 28 मेच्या रात्रीपासून. चला ही बातमी फार महत्वाची होती. सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे पावसासंदर्भात त्याबद्दल पण सांगतो. महाराष्ट्रात सध्या हवामानाचा एक अत्यंत विचित्र आणि चकित करणारा खेळ पाहायला मिळत आहे. राज्याचा एक भाग भीषण उष्णतेने होरपळत असताना दुसऱ्या भागात मात्र ढगांच्या गडगडासह मुसळधार पावसाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्यातच ज्या मान्सूनची संपूर्ण महाराष्ट्र चातकासरी वाट पाहत आहे त्याच्या प्रवासात आता एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बघा महाराष्ट्रात पावसासंदर्भात ही बातमी आहे. अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार विदर्भ पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे आणि तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची जी काही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे अंदाज दिलेला आहे. फक्त सध्या आपण बघत आहोत की तारीख पुढे जात आहे. मान्सूनची तारीख हळूहळू महाराष्ट्रात पुढे जात आहे. परंतु पाऊस होणार आहे 28 मेच्या रात्रीपासून अचानक आपल्याला बदल होताना दिसणार आहे. चला ही पावसासंदर्भात बातमी समजली. आता महत्वाची बघा. महाराष्ट्रात बकरीद निमित्त आता बँकांवर काय परिणाम होणार. बँक बंद होणार का. बघा काय बातमी आहे. महाराष्ट्रात बकरीद निमित्त 28 मे रोजी बँका बंद. राज्यात 28 मे 2026 रोजी बँक सुट्टी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बँकेची कामे तुम्ही पूर्ण करून घ्या पहिलेच, कारण 28 मे रोजी म्हणजे बंदच आहे. 28 तारखेला बंद आहे बकरीदमुळे. चला ठीक आहे. काय काम करणार त्या अगोदर काय काम करणार, कारण 28 तारखेलाच बँक बंद आहे. आता 28 तारखेनंतरच तुम्हाला बँकचे व्यवहार करता येतील. पुढील बातमी आहे. हे बघा निनोचे संकट. निनो काय आहे आणि निनो काय आहे त्याबद्दल भरपूर जण कमेंट करून विचारत होते. आज तुम्हाला संपूर्ण माहिती इथे भेटून जाणार आहे. बघा ऑस्ट्रेलियाच्या ब्युरो ऑफ मेटिओरोलॉजीने अल निनोचे संकट लवकरच धडकणार असल्याची पुष्टी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी, कृषी संबंधित प्रश्न आणि अल निनोच्या संभाव्य संकटावर चर्चा करण्यासाठी एक तातडीची आढावा बैठक बोलवली. अल निनो म्हणजे काय आहे नेमकं ते समजून घ्या. अल निनो हा बघा पॅसिफिक महासागराच्या पाण्यातील असा एक बदल आहे ज्यामुळे संपूर्ण आशिया खंडातील हवामानाचे चक्र बिघडते. ही गोष्ट आता घडत आहे. जून 2026 मध्येच अल निनोचे आपले भयानक रूप दाखवण्याचा सुरुवात करणार आहे. बघा अशा पद्धतीने हे पॅसिफिक महासागराच्या पाण्यातील असा एक बदल आहे ज्यामुळे याचा परिणाम आशिया खंडावरती होणार आहे. आणि हे बघा जून 2026 मध्येच अल निनोचे आपले जे काही भयावह रूप आहे ते दाखवणार आहे असं बोललं जात आहे. मान्सून 26 मे पर्यंतच केरळात दाखल होणार होता पण तो लांबला आहे आणि त्यातच ही बातमी आल्याने हे भारतासाठी चांगले संकेत नाहीत. भयंकर उष्णता आणि पावसाच्या आगमनाकडे लक्ष असताना अल निनोचे आगमन म्हणजेच दुष्काळात 13वा महिना ठरू शकतो. समजलं. तर अल निनोचे जे काही संकट आहे ते आहे त्याबद्दल पण तुम्हाला माहिती ते सांगून दिली. चला पटपट तुम्हाला संपूर्ण माहिती सांगून देतो मी. त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. तर 1000 गावामध्ये
AI आधारित सतर्कता प्रणाली लागू करून मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक हा पाऊल उचललेला आहे. म्हणजे महत्वाचं 1000 गावांमध्ये AI आधारित सतर्कता प्रणाली लागू केलेली आहे. म्हणजे मानव आणि वन्यजीव यामध्ये जो काही संघर्ष होत होता तो रोखण्यासाठी हे संपूर्ण करण्यात आलेला आहे आणि चांगला निर्णय आहे तो. त्यानंतर पेट्रोल डिझेल संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी. हे बघा, पेट्रोल डिझेल साठेबाजीवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कृत्रिम इंधन टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तपास वाढवण्याचे निर्देश पण देण्यात आलेले आहेत. म्हणजे जे काही साठेबाजी करत आहेत, पेट्रोल डिझेल घेऊन साठा करत आहेत घरी, त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश इथे मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत. त्यानंतर पुढील जबरदस्त बातमी ही सर्व नागरिकांसाठी आहे. पेट्रोल डिझेल संदर्भातच बातमी आहे, परंतु ही सर्वांसाठी बातमी महत्वाची आहे. बघा, गेल्या काही दिवसात इंधन दरात अनेक टप्प्यात वाढ करण्यात आली असली तरी कंपन्यांचा तोटा अद्याप भरून निघालेला नाही. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल डिझेल दरात आणखी 9 ते 10 रुपयांची वाढ होऊ शकते. बघा, 9 ते 10 रुपये वाढ होणार आहे. पेट्रोल डिझेलमध्ये 9 ते 10 रुपयांनी वाढ होणार आहे आणि अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की या संभाव्य दरवाढीमुळे महागाई, वाहतूक खर्च आणि घरगुती बजेटवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहे. बघा, काय होणार आहे, जरी हे 10-15 रुपये जे पण 9-10 रुपये जे किंवा 15 रुपये जे पण पेट्रोल डिझेलचे वाढतील, त्यामुळे भरपूर मोठा परिणाम होणार आहे. तर वाहतूक खर्च वाढेल, घरगुती बजेटवरती परिणाम होईल, महागाई वाढेल. तर या संपूर्ण गोष्टींवरती हा पेट्रोल डिझेलचा केवढा मोठा परिणाम होत आहे ते आपण संपूर्ण जण बघतच आहोत. पुढील महत्वाची बातमी बघा, पुढील महत्वाची बातमी अत्यंत महत्वाची आहे. शेतकरी भावांसाठी ही बातमी फार महत्वाची आहे. शेतकरी भावांनो, तुम्ही 23व्या हप्त्याची वाट बघत आहेत ना, तर पीएम किसान योजनेचा हप्त्याबद्दल अपडेट आहे. 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, हा पीएम किसान योजनेचा हप्ता आहे. बघा, 23व्या हप्त्यासाठीचा कालावधी जून महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु जून महिन्याच्या शेवटी हप्ता येऊन जाईल, नाहीतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पीएम किसानचे 2000 रुपये ते जमा होणार आहेत. ओके, चला ठीक आहे. संपूर्ण टॉप ताज्या कामाच्या बातम्या आजच्या आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत. संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत. तर या होत्या आजच्या ताज्या टॉप चालू घडामोडी, ताज्या बातम्या, झटपट बातम्या जे आपण म्हणू शकतो ते. म्हणजे या बातम्या अशा बातम्या आहेत ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. ह्या बातम्या एकदम शोधून मी तुमच्यासाठी आणत असतो. त्यामुळे एवढी मी मेहनत करतो. त्यामुळे तुमचं पण काम आहे व्हिडिओ लाईक करणं, चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करणं, म्हणजे आपल्या चॅनलला मदत करा. ओके, चला ठीक आहे. रोज तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी, चांगल्या बातम्या मी घेऊन येत असतो. त्यामुळे रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा.